नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC लक्ष या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. तर आज आपण पाठीमागील भागामध्ये 72व्या प्रश्नापर्यंत पोहोचलेलो होतो. तर आणखीन 263 म्हणजे आणखीन प्रश्न राहिलेले आहेत, ते आपण या भागामध्ये पाहणार आहोत. बघा, पहिला प्रश्न आहे, स्त्री पुरुष समानते व स्त्रीच्या व्यक्ती व व्यवसाय स्वातंत्र्याचा पुरस्कार करताना पुढील विचार कोणी व्यक्त केले? हर एक शास्त्रात, कलेत, धंद्यात स्त्री पुरुषांची चढाओढ लागून ज्यांच्या त्यांच्या योग्यतेनुसार व्यवस्था लागली पाहिजे, असे गोपाळ गणेश आगरकर यांनी असे म्हटलेले आहे. शेतकऱ्यांच्या विकासासाठी महाराणी लक्ष्मीबाई तलाव कोणी बांधला? तर राजश्री शाहू महाराजांनी बांधलेला आहे. आता हे पहिले महिला विद्यापीठ 1816 मध्ये डॅश यांनी स्थापित केले. हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे. बघा, भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारण मंडळाची स्थापना कोणी केली? तर आपल्याला माहित आहे, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले आहे. महादेव गोविंद रानडे यांच्या बाबत पुढील कोणती विधाने सत्य नाहीत, म्हणजे कोणते विधाने चूक आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. ते मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय फेलो होते. हे वाक्य बरोबर आहे. त्यांची एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये व्याख्यात पदावर नेमणूक झाली होती. हे वाक्य बरोबर आहे. नंतर विष्णू शास्त्री पंडितांसोबत ते विद्या पुनर्विवाहोत्तेजक मंडळाचे संस्थापक सदस्य होते. हे वाक्य बरोबर आहे. आत्माराम पांडुरंग यांच्यासाठी प्रार्थना समाजाचे एक संस्थापक होते. हे वाक्य इथं चुकीचे आहे. बघा, पुढला प्रश्न, पुढील विधाने वाचून त्यांचे वर्णन केलेले समाजसुधारक कोण ते ओळखा? ते स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी 1872 ते 1889 पर्यंत सचिव होते. ते हंटर कमिशनचे बिग सरकारी स्वतंत्र सदस्य होते. ते रखमाबाई विरुद्ध पती दादाजी या खटल्यात तिचे सल्लागार होते. काशीनाथ त्रिभंग तेलंग म्हणजेच KT तेलंग असं त्याचं उत्तर आहे. बघा, पुढील वाक्यात वर्णन केलेल्या समाजसुधारकाचे नाव काय? बघा, वर्णन काय केलेलं आहे बघा या प्रश्नामध्ये. हे 1840 साली एल्फिन्स्टन संस्थेत शिक्षक पदावर नेमलेले ते पहिले भारतीय ठरले. 1851 मध्ये त्यांनी फारसी समाज सुधारणेसाठी रहनुमाई मज्दयानी सभा स्थापन केली. ते बॉम्बे असोसिएशनचे एक संस्थापक होते. ते कोण होते? नौरोजी फर्दुंजी असं त्याचं उत्तर आहे. बघा, SM अम्मू जम्माल यांनी वुमेन्स स्वदेशी लीगची स्थापना 1928 मध्ये केलेली आहे. डॅश यांनी वडिलांना इंग्रजांविरुद्ध लढताना शहीद होताना पाहिले. 17 नोव्हेंबर 1817 रोजी त्यांनी वाकडेवाडी येथे वडिलांची समाधी बांधली. लहुजी वस्ताद साळवे आपल्याला माहित आहे. राजश्री शाहू, हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे. बघा, तरी आपण प्रश्न बघू. बघा काय आहेत. राजश्री शाहू महाराजांसोबत पूर्वीपैकी कोणती विधाने सत्य आहेत? ते 1910 मध्ये सहकारी सोसायट्यांना कायदा केला. त्यांनी 1916 मध्ये विधवा पुनर्विवाह कायदा संमत केला. पण त्यांनी 1918 मध्ये आंतरजातीय विवाह कायदा संमत केला. त्यांनी 1906 मध्ये सत्यशोधक परिषद आयोजित केली. हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे. बघा, पुढला प्रश्न आहे की धोंडे केशव कर्वे यांच्यासोबत कोणती विधाने सत्य आहेत? त्यांच्या प्रथम पत्नीचे मृत्यूनंतर त्यांनी एका 23 वर्षीय विधवेशी विवाह केला. सामाजिक कार्याला वाहून घेतलेल्या व पैशाची अपेक्षा नसणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी त्यांनी निष्काम कर्ममठ स्थापन केला. ते 1915 सालचे राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे अध्यक्ष होते. हे सर्व विधाने काय आहेत? बरोबर. शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झाली नाही, म्हणून सक्तीच्या शिक्षणाची भारताला अत्यंत आवश्यकता आहे, असे पुढील व्यक्तीपैकी कोण म्हणले? तर छत्रपती शाहू महाराजांनी असं म्हणलेलं आहे. बघा, विठ्ठल रामजी शिंदे यांच्याशी संबंधित पुढील कोणती विधाने बरोबर आहेत? त्यांनी होळीच्या सणाविरुद्ध प्रचार केला. गुन्हेगार जाती संबंधीची त्यांनी जे मते योग्य होती. त्यांनी मुरळी सोडण्याच्या प्रथेवर हल्ला केला. त्यांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केली. तर ब क हे वाक्य बरोबर आहे. त्यांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केली. हे वाक्य चुकीचे आहे. बघा, जगन्नाथ शंकर शेट यांच्या कार्याबद्दल ब्रिटिश सरकारने त्यांना खालीलपैकी कोणती पदवी देऊन सन्मानित केले होते? जस्टिस ऑफ द पीस ही पदवी देऊन त्यांना सन्मानित केलेले होते. बघा, महात्मा गांधी जे अस्पृश्यतेविरुद्धचे योद्धे होते. ज्यांनी राम राज्य हा चित्रपट अर्धवट पाहिला होता, त्यांना अच्युत कन्या चित्रपटाचे निर्माते त्यांच्या चित्रपट पाहण्यास आणू शकले नाहीत, ते होते महात्मा गांधीजी. मी जरी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, ही घोषणा कोणी व कोठे केली? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. तेही येवला येथे. बघा, पुढीलपैकी कोणती व्यक्ती असे म्हणाले की पुराणे म्हणजे स्वार्थी आणि अज्ञानी माणसाचे लिखाण होय? असे स्वामी दयानंद सरस्वती यांनी केले. खालीलपैकी कोणत्या संस्थांनी पंडिता रमाबाई
संबंधित होत्या. बघा कोणकोणत्या म्हणजे संस्था: मुक्ती सदन, कृपा सदन, सदानंद सदन आणि बातमी सदन. हे चारही म्हणजे संस्था पंडिता रमाबाईंशी संबंधित होत्या. त्यांनी स्थापन केले. कृपा सदन निराधार महिलांसाठी, मुक्ती सदन बालविधवांसाठी स्थापन केलेले होते. बातमी सदन अंध व्यक्तींसाठी बातमी सदन स्थापन केलेले होते. बघा राजर्षी शाहू महाराजांनी 27 जुलै 1918 रोजीच्या आदेशाने कोणत्या गुन्हेगाराला जातीतील लोकांची हजेरी माफ केली? महार, मांग, रामोशी आणि बेरड या जातीतील लोकांची शाहू महाराजांनी 17 जुलै 1918 रोजीच्या आदेशाने गुन्हेगारातील लोकांची हजेरी माफ केली होती. बघा महर्षी धोंडे केशव कर्वे स्थापित खालील संस्थांची स्थापना वर्षाच्या कालानुक्रम रचनाक्रम म्हणजे त्यांनी स्थापन केलेल्या संस्थांच्या म्हणजे कालानुक्रम लावायचा आहे. तर पहिल्यांदा बघा विधवा विवाहोत्तेजक मंडळीची स्थापना 1865 मध्ये केलेली आहे. नंतर अनाथ बालिका आश्रमची स्थापना 1896. नंतर निष्काम कर्म मठाची स्थापना 1910 आणि महिला विद्यापीठ स्थापना 1916 मध्ये केलेला आहे. असा त्याचा कालानुक्रम अ क ड ब असा येतो. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी 1917 साली कोल्हापूर संस्थान येथे खालील भारतीय बहिष्कृत समाज परिषद भरवली. पुढला प्रश्न बघा विविध विषयांचे तज्ज्ञ म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुढील ठिकाणी आपली साक्ष नोंदवली: सायमन कमिशन, युनिव्हर्सिटी रिफॉर्म्स कमिटी, रॉयल कमिशन ऑन इंडियन करन्सी अँड फायनान्स, साऊथ बरो कमिटी या सर्व ठिकाणी त्यांनी आपली साक्ष नोंदवली होती. अस्पृश्यता निर्मूलनाचे छत्रपती शाहू महाराजांनी सक्रिय प्रयत्न केले. कोल्हापूर येथे एखाद्या व्यक्तीला सत्य सुधारक हॉटेल सुरू करण्याची प्रेरणा दिली, जिथे त्याने स्वतः नेहमी जात असत व त्या व्यक्तीचे नाव काय होते तर गंगाराम कांबळे असे त्या व्यक्तीचे. पंडिता रमाबाई ज्या खूप शिकल्या, सुंदर आणि बुद्धिमान होत्या, त्यांच्या पुढील विधान कोणते योग्य नाही म्हणजे कोणते विधान चूक आहे ते आपल्याला ओळखायचे आहे. श्रीनिवास शास्त्री त्यांचा एकुलता एक भाऊ होता. हो म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. बरेच ICS अधिकारी त्यांच्याशी लग्न करायला तयार होते. हे वाक्य बरोबर आहे. त्यांनी बिपिन बिहारी दासशी लग्न केले. हे वाक्य बरोबर आहे. वरीलपैकी एकही नाही असं त्याचं उत्तर येते. मुंबई मध्ये सफाई कामगार व मेहतर यांच्याकरिता सहकारी संस्थांची स्थापना कोणी केली? ठक्कर बाप्पा यांनी केली. कुटुंब नियोजनासाठी संतनीती नियमाच्या साधनाचा वापर करण्याचा प्रचार खालीलपैकी कोणी प्रथम केला तर रघुनाथ धोंडे कर्वे यांनी केला. आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी मराठीत खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले? शून्यलब्धी फक्त म्हणजे हे मराठी भाषेत त्यांनी लिहिलेले पुस्तक आहे. मिस लिटल यांच्यानंतर शाहू महाराजांनी निर्देश यांची शिक्षणाधिकारी म्हणून नेमणूक केली. तर मिस लिटल यांच्यानंतर शाहू महाराजांनी श्रीमंत रखमाबाई केळकर यांची शिक्षण अधिकारी म्हणून नेमणूक केली होती. खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी आगरकरांच्या उपस्थितीत विधवेशी विवाह केला? खालीलपैकी धोंडे केशव कर्वे यांनी विधवांशी विवाह केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापित केलेल्या खालील संघटनांचा कालानुक्रम म्हणजे काळानुसार ते लावायचे सिरियलनं. बघा पहिल्यांदा काय येतंय? पहिल्यांदा बहिष्कृत हितकर्णी सभा 1924 साली त्यांनी स्थापन केली होती. नंतर अखिल भारतीय शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन 1942 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलं होतं. नंतर 3 नंबरला येते पीपल्स एज्युकेशन सोसायटी 1945 साली त्यांनी स्थापन केली होती आणि द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया 1955 साली स्थापन केले होते त्यांनी. बघा ब अ ड क असा त्याचा पर्याय. जोसेफ बॅप्टिस्टा हे लोकमान्य टिळक यांचे सहकारी आणि वकील होते. जोड्या लावा. M.G. रानडे यांचे जे निफाड म्हणजे यांचा जन्म कुठं झालाय तर निफाड येथे. म्हणजे आगरकरांचा जन्म टेंभू येथे झाला. V.R. शिंदे यांचा जन्म जामखिंडी येथे झाला. तर देशमुख G.H. देशमुख म्हणजे म्हणजेच G.H. देशमुख यांचा पुणे येथे जन्म झाला. बघा पंडित रमाबाईशी निगडीत चुकीचे विधान ओळखायचे. बघा शारदा सदन आणि मुक्ती सदनाची स्थापना त्यांनी केली. निराश्रित विधवा बालकांसाठी त्यांनी कृपा सदन आणि प्रीती सदन स्थापन केले. त्यांच्या कार्याबद्दल त्यांना केसरी हिंद पदवी दिली होती. हे 3 वाक्य बरोबर आहे. फक्त 2 क्रमांकचं वाक्य बघा स्त्री कोश या पुस्तकाने स्त्रियांचे वर्णन केले हे वाक्य
चुकीचे आहे. महाराष्ट्रातील मुरुड आणि देवदासी प्रथा नष्ट व्हावी म्हणून खालीलपैकी कोणी सतत प्रयत्न केले? तर विठ्ठलरामजी शिंदे यांनी प्रयत्न केले होते बघा. पुढला प्रश्न बघा. विष्णुशास्त्री पंडित यांनी खालीलपैकी कोणते ग्रंथ लिहिले? इंग्रजी मराठी कोश, संस्कृत आणि महाराष्ट्र धातुकोश आणि स्मृतिशास्त्र हे क ड असे त्यांनी ग्रंथ लिहिले आहे. तृतीयरत्न नाटकाचे लेखक कोण होते? तर महात्मा फुले. तृतीयरत्न नाटकाचे मार्टिन ल्युथर म्हणून कोणास ओळखले जाते? ज्योतिबा फुले यांना मार्टिन ल्युथर म्हणून ओळखले जाते बघा. जोड्या लावा आणि योग्य जोड्या जुळवा आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली? तर 1873. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना 1863. अस्पृश्यांसाठी शाळा 1852 आणि शेतकऱ्यांचा सोडा हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर महात्मा फुले यांनी कधी लिहिला? तर 1883 साली लिहिला बघा. कालानुक्रम यादी लावायचे. समता संघ स्थापन कधी झालाय? म्हणजे कालानुक्रम पहिल्यांदा काय स्थापन झालं? महिला विद्यापीठ 1907ला. विद्यालय महिला विद्यापीठ कधी स्थापन झालं? 1916ला. निष्काम कर्मठाची स्थापना 1910ला आणि समता संघाची स्थापना 1927ला स्थापन झालेला आहे बघा. भांडवलशाही युगाचा अग्रदूत म्हणून ओळखले जाणारे आणि महाराष्ट्रात आर्थिक राष्ट्रवादाचा पाया घालणारे महाराष्ट्रातील खालीलपैकी विचारवंत कोणते? रामकृष्ण विश्वनाथ. रामकृष्ण विश्वनाथ हे आहेत. बऱ्याचदा वादविवादानंतर खालीलच्या जातीच्या लोकांना काही सवलती मान्य करण्यात आल्या. या संदर्भात कोणी पुढीलप्रमाणे बोलले? आमची 1000 वर्षाखालील मुस्कट्टी दाबी झाली. तुम्ही आम्हाला स्वतःच्या सेवेत स्वतःच्या फायद्यासाठी ठेवले आणि आम्हाला एवढे दाबून ठेवले की की न आमची मने, न आमचे शरीर, न आमचे हृदय काम करते आणि न आम्ही पुढे वाटचाल करू शकतो. जे खांडेकर यांचं हे वाक्य आहे बघा. म्हणजे पुढीलपैकी कोणती गोष्ट न्यायमूर्ती चांदवरकरांशी संबंधित नाही? ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते. त्यांनी प्रार्थना समाजाला आधुनिक केले. न्यायमूर्ती म. गो. रानडेंच्या मृत्यूनंतर नॅशनल सोशल कॉन्फरन्सचे नेतृत्व त्यांचे उत्तर आहे यापैकी नाही. एक ब्राह्मण सदाशिव बल्लाळ गोविंददेव त्यांच्या आयुष्यभर मित्र बनून राहिले ते ज्योतिराव फुले पुण्याच्या स्कॉटिश मिशनरी हायस्कूलमध्ये भेटले. ईश्वराने स्त्री व पुरुष सारखेच निर्माण केले आहेत म्हणून त्यांचे अधिकारही समान आहेत. ह्या शब्दात स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार कोणी केला? गोपाळ हरी देशमुख यांनी केला. विठ्ठलरामजी शिंदे यांनी अस्पृश्यतेच्या उन्नतीसाठी कार्य करण्याचा निर्णय भिंगार व अहमदनगर येथील ठिकाणी अस्पृश्यांच्या सभेला हजर राहण्यात घेतला होता. केंब्रिज विद्यापीठाचे शाहू महाराजांनी सन्मान त्यांच्या शिक्षण, कृषी क्षेत्रातील कार्याच्या आजीव सभासदत्व, डॉक्टर ऑफ लॉ ही मानक पदवी देऊन केला. केंब्रिज. उत्तर आहे. कबीर यांना डॉक्टर आंबेडकर त्यांच्या 3 गुरुपैकी एक मानत. पहिले गौतम बुद्ध व दुसरे महात्मा फुले यांना ते गुरु मानत होते. समाजसुधारकाला ओळखा. त्यांनी स्त्री मुक्तीसाठी काम केले व पुनर्विवाह उद्योजक मंडळ स्थापन केले. त्यांनी स्वतः विधवेशी विवाह केला. त्यांनी ईश्वरचंद्र विद्यासागर विधवा विवाहाचे मराठी भाषांतर केले. त्यांनी हिंदुस्थानचा इतिहास, अभंगाच ऑफ तुकाराम, बऱ्याच इंग्रजी व मराठी डिक्शनऱ्या काढल्या. ते विष्णुशास्त्री पंडित होते बघा. इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार हे ब्रीद वाक्य कोणाचे आहे? तर गोपाळ गणेश आगरकरांचे आहे. ब्रिटिश लोकांचे गुणांचे अनुकरण करा पण अंधानुकरण नको असे गोपाळ गणेश आगरकर म्हणले. डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेले कोणता ग्रंथ त्यांनी निधनानंतर प्रसिद्ध झाला? बुद्ध आणि त्यांचा धर्म. कोणी परवाना अधिनियमाला तो व्यापार धंद्याकरिता विपरीत ठरेल म्हणून विरोध केला? भाऊदाजी लाड. हिंदी भाषेला हिंदीऐवजी हिंदुस्थानी म्हणावे असे कोणी सुचले? विदा सावरकर. हिंदी भाषेला हिंदीऐवजी हिंदुस्थानी म्हणावे असे विदा सावरकरांनी सुचले. इंग्रजी शासनाने 1840 मध्ये जस्टिस ऑफ द पीस म्हणून कोणाची नेमणूक केली? तर बाळशास्त्री जांभेकरांची. खालीलपैकी विनोदी व्यक्ती ओळखायचा आहे. या व्यक्तीस मुंबईचे शिल्पकार म्हणून म्हणतात. आचार्य अत्रे यांनी त्यांच्या शिरपेच उचललेला मुंबईचा सम्राट असे म्हटले. ते मराठी व इंग्रजी संस्कृतमध्ये उत्कृष्ट होते. त्यांनी एल्फिन्स्टन कॉलेजवर बरेच उपकार म्हणजे त्यांचे ऋण आहेत. जगन्नाथ शंकर शेट बघा. ज्योतिबा फुले यांनी महात्मा ही पदवी 11 मे 1888 साली त्यांना दिली. कोण दिली? तर मुंबईच्या नागरिकांनी दिली आहे. कोणाचे असे तर राव बहादूर बड्डेदार हो त्यांच्या हस्ते ही पदवी दिली होती.
मुंबई कोळीवाडा येथे त्यांना ही पदवी दिली होती महात्मा ज्योतिबा फुले यांना. कोणती? महात्मा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पुढील 3 विधानांची विचार करा. दलितांच्या राजकीय हक्कासाठी त्यांनी सन 1936 मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. त्यांनी म्हटले होते, जरी मी जन्माने हिंदू असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. ते त्याच वर्षी निर्वतले, ज्या वर्षी त्यांनी बुद्ध धर्म स्वीकारला. सगळे बरोबर आहेत. एम.डी. कर्वे यांनी मुंबई विद्यापीठाची कोणती सन्मानदर्शक पदवी बहाल केली? एल.डी. भारतातील विद्यार्थी वसतिगृहाचे आद्य जनक मानले जाणारे समाजसुधारक कोण होते? छत्रपती शाहू महाराज. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवनसृष्टी घटनाक्रम बहिष्कृत हितकरणी सभा 1924, महाड सत्याग्रह 1927, काळाराम मंदिर 1930, सत्याग्रह पुणे करार 1932. पंडित रमाबाई यांच्या संघटनेच्या कार्याचा जोडला. शारदा सदन विधवा स्त्रियांना मदत करण्यासाठी. मुक्ती सदन ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी. कृपा सदन दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी. रमाबाई असोसिएशन निराधम स्त्रियांना मदत करण्यासाठी स्थापना. बघा, श्रीपाद शिस्तरी प्रकरण. ज्या समाज सुधारकाशी संबंध होते त्यांची नावं काय? बाळशास्त्री जांभेकर. मुळे महाराष्ट्रातील समाज प्रबोधनाची चळवळ उदयास आली. ब क ड म्हणजेच पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव, पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव. ख्रिस्ती मिशनरी यांचे कार्य. वैज्ञानिक व भौतिक सुधारणा. गोपाळ गणेश आगरकरांनी केलेल्या शेक्सपियर हॅम्लेटच्या मराठी रूपांतर नायक विकास विचलित. जानकी देवी बजाज यांनी 3 एप्रिल 1941 मध्ये देवळी येथे असहकार व स्वदेशीवर भाषण दिले. देवाने माणसाला निर्माण केले नसून माणसानेच देवाला निर्माण केले आहे असे विठ्ठल शिंदे यांनी म्हटले. महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक चळवळीतील कोणते प्रसिद्ध सुधारक लोकविवादित या नावाने ओळखले जाते? तर गोपाळ हरी देशमुख. गोपाळ गणेश आगरकरांनी शेक्सपियरच्या कोणत्या नाटकाचे मराठीत भाषांतर केले? तर हॅम्लेट या नाटकाचे. राजर्षी शाहू महाराजांचे उच्च शिक्षण कोठे झाले? तर राजकोट येथे. राजर्षी शाहू महाराजांनी शास्त्र जगद्गुरू या पदावर सर्वप्रथम कोणाची नेमणूक केली? तर सदाशिव लक्ष्मण पाटील यांची नेमणूक केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले? तर महाड येथे. पाटील स्कूल व तलाठी स्कूलची स्थापना शाहू महाराजांनी केली. महर्षी कर्वेंना विद्यापीठाची देणगी कोणी दिली? तर ठाकरसी. शाहू महाराजांनी कोल्हापुरात कोणत्या सुधारणा घडवून आल्या? तर अस्पृश्यता व जातीवाद निवारण. महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले? ते जातीचा उच्छेद नाही लिहिले. गुलामगिरी, शेतकऱ्याचा सूट आणि ब्राह्मणाचा कसा लिहिलेत. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिला? वि. रा. शिंदे यांनी. आगरकरांनी कोणत्या तत्त्वांचा आधार घेऊन सुधारणेचा पुरस्कार केला? तर बुद्धी प्रामाण्यवाद. महर्षी दोषणकेश्वर कर्वे यांनी कोणत्या महाविद्यालयात गणिताचा प्राध्यापक म्हणून नोकरी केली? तर फर्ग्युसन. अशा प्रकारे हा आपला भाग 2 होता. आणखीन याच भागातील प्रश्न आहेत ते आपण पुढील भागात पाहू. हा व्हिडिओ आवडला असेल, असे व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि बेल आयकन क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.